हिंदुस्तान 24 तास प्रत्येक बातमीवर आमची नजर। कळंबोली येथील मार्बल मार्केटमधील अनधिकृत बांधकामावर सिडकोचा हातोडा। डॉक्टर मुनीर तांबोळी यांच्या तक्रारीनंतर सिडकोच्या अतिक्रमण विभागाची कारवाई। नवी मुंबई मार्बल अँड टाइल्स डीलर वेलफेअर असोसिएशनच्या अनधिकृत कार्यालयाला सिडको अतिक्रमण विभागाची नोटीस। लवकरच जेसीबीने होणार तोडक कारवाई। कळंबोली येथील मार्बल मार्केटमध्ये अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती। याबाबत मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर श्रेयस ठाकूर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सिडको व्यवस्थापकीय संचालक यांना पत्राद्वारे या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली होती। तक्रारीची दखल घेत सिडको अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या सहाय्याने सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली। नवी मुंबई मार्बल अँड टाइल्स डीलर असोसिएशनचे कार्यालय हे अनधिकृत असून त्यावर कारवाई न झाल्याने तांबोळी यांनी अतिक्रमण विभागाचे डावरे यांची भेट घेत कारवाईची मागणी केली। तत्काळ डावरे यांनी त्यांना नोटीस बजावत लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले। त्याचप्रमाणे मार्बल मार्केटच्या मोकळ्या भूखंडावर ज्या गाड्या पार्क केल्या जातात त्यांच्याकडून असोसिएशनतर्फे 150-200 रुपये प्रत्येक गाडीमागे पार्किंग चार्जेस म्हणून घेतले जात आहेत। मोकळ्या भूखंडाचा असा गैरवापर केला जात असून पार्किंगसाठी देण्यात येणाऱ्या पावतीवर मंदिरासाठी देणगी असे लिहिलेले आहे। सिडकोने पार्किंगचे कोणतेही टेंडर काढले नाही किंवा त्या जागेचा वापर पार्किंगसाठी करून पैसे घेण्यासाठी कोणताही करार नसताना बेकायदेशीरपणे पैसे वसूल केले जात आहेत। याबाबत नवी मुंबई मार्बल अँड टाइल्स डीलर असोसिएशनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। हिंदुस्तान 24 तास प्रत्येक बातमीवर आमची नजर।